हॅलो फ्रेंड्स, रंडी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी कुर्तीची इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मीटर आपण हे कापड घेतलंय, कॉटनचा कापड इथे आपण घेतलाय। तर आता बघा, चेस्ट वाईज जेवढा आपण ब्लाउज साठीची जी उंची घेतो तेवढा उंचीनुसार आपण सरळ इथे कापड वेगळा करून घ्यायचा आहे। आता या पॉइंटला बघा, इथून एक 14 इंचाची उंची आपल्याला घ्यायची। या पॉइंट पासून या पॉइंटला मी 14 इंचाची उंची घेते आणि तेवढा जो कापड आहे तो आपण इथे एक सरळ पट्टीची ती कट करून घ्यायची 2 मीटरच्या कापडमध्ये, जेणेकरून 2 मीटर कापडमध्ये आपल्याला इथे फॅन्सी जी कुर्ती ती आपली इथे स्टिच होईल। तर या पॉइंटला आपण सरळ हा कापड कट करून घेऊया। आता इथे 14 इंचीचा कापड आपण सरळ पट्टीत कट केलाय। त्यानंतर याची आपण 4 कापडामध्ये इथे घडी घालून घेतली। आता 4 कापडात घडी घातल्यानंतर आधी जो शोल्डर पॉइंट आहे इथे सरळ लाईन ड्रॉ करा, जेणेकरून शोल्डर आपला कमी जास्त होणार नाही। इथे मी सरळ लाईन ड्रॉ केली आहे। उंचीनुसार आपण 14 इंचाचा इथे कापड ठेवलाय। आता हा जो वरचा पॉइंट घेतलाय तो चेस्टचा चौथा पार्ट प्लस यात आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग हवी। तर इथे बघा 36 इंचाचा आपला चेस्ट घेर आहे। तर इथून पुढे आपला हा 1.5 इंचाचा इथे कापड आपण एक्स्ट्रा घेतलाय। तर शोल्डर इथे घेतोय आपण 7 इंचावरती। मुंढ्याची जी उंची आहे ती आपण या पॉइंटला घेतोय 6.5 इंचावरती आणि चेस्ट वाईज आपण याला डबल घडी घातली तर सरळ लाईन ड्रॉ करायची। तर बघा, आता हे झाल्यानंतर गळ्याचा जो घेरा आहे तो आपण घेतोय 3 इंचावरती। पाठीमागे आपण घेतोय हलकीशी 2.5 इंचाची आपण इथे गोलाई घेतोय। बॅक साईडला फ्रंट साइड आपण सेपरेट इथे कट करणार आहोत वेगळा करून, पण आधी आपण फक्त इथे गळ्याचा घेरा आणि पाठीमागचा इथे ड्रॉ केलाय। 1.5 इंचाची आपल्याला घ्यायची गोलाई। आता आपण पाठीमागची जी गोलाई ती देतो आपण इथे 1.5 इंचावरती आणि फ्रंट पार्टची जी गोलाई ती आपण देतोय 1 इंचावरती, अगदी आतल्या हाताने। त्यानंतर कमरेचा जो पार्ट आहे, कमर घेरा आहे 32 इंचाचा, तर आपण 8 वरती एक पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। आता इथे पण बघा, खालीवर कापड असेल तर आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची या पॉइंटला। आता इथे आपण एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घेऊया। मग आपण फ्रंट पार्टला डिझाईन इथे कट करणार आहोत, पण त्याआधी आपण एक्स्ट्रा जो कापड आहे तो इथे कट करून घेऊया। आता इथे आपण बघा उंची नुसार आता एक पार्ट जो आहे पाठीमागचा तो आपण इथे, आता पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी, याला आपण साईडला ठेवूया। आता बघा, आपण पुढे जी गळ्याची डिझाईन घेणार आहोत ती या पॉइंट पासून इथे आपल्याला एक अर्धा इंचाचा या पॉइंटला आपल्याला गॅप घ्यायचा आहे। तर पूर्ण अर्धा इंचावरती आपल्याला एक राऊंड दोन घ्यायचा आहे शोल्डर पॉइंट पासून पूर्ण। आता आपण इथे अर्धा इंचाचा इथे गॅप घेतलाय। आता या पॉइंट पासून तर या पॉइंट पासून एक साधारण 2 इंचावरती आपल्याला 2 आणि 2 पूर्ण आपण एक जी आहे ती आपण लाईन ड्रॉ करून घेऊया, जेणेकरून डिझाईन जी आहे ती आपली या पॉइंट मध्ये इथे रेडी होईल। तर बघा, या पॉइंटला एक आपण या पॉइंटला एक फळीचा आकार दिलाय मिडलला। याच पॉइंट पासून आपण मेजरमेंट घ्यायचे। आता या पॉइंट पासून इथे 1-2 इंचावरती, परत इथून पुढे 2 इंचावरती, म्हणजेच की या पॉइंटला 2-2 इंचाचा आपण आकार गॅप दिलाय आणि या पॉइंट नुसार आपण एक कळीचा आकार इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे।
तर बघा यानुसार आपण आकार ड्रॉ केला, लहान मोठा आपला या पॉइंटला आकार झालाय. तर कटिंग करताना आपल्याला एक आपण आकार या पद्धतीने आणि मिडलला फक्त एक लाईन ड्रॉ करून तुम्हाला आकार इथे कट करायचा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येईल की आपल्याला कुठल्या पद्धतीने इथे आकार द्यायला हवा. जी मुंड्याची गोलाई आहे अर्धा इंच, ही पण आपण या पॉइंटला कमी करून घेऊया. फ्रंट पार्टची गोलाई आपण अर्धा इंचाने मुंड्याच्या पार्टची कमी करून घेतोय. आता या पद्धतीने आपला पुढचा जो गळ्याचा आकार आहे तो पण आपला या पॉइंटला इथे रेडी झालाय. आता जो वरचा जो पार्ट आहे तो बॅक आणि फ्रंट दोघंही आपल्या इथे रेडी झाले. आता जो खालचा आपल्याला इथे घेरा कट करायचा आहे, तर घेऱ्यासाठी आपल्याला करायचं काय, हा पाठीमागचा पार्ट याला आपण साईडला ठेवूया आणि हा जो पार्ट याला आपण दुमडून या पद्धतीने फोल्ड करून आपण ठेवूया. याचाच वापर करून आपण खालचा जो घेरा आहे तो आपण इथे कट करणार आहोत. तर उरलेला कापड मी इथे 4 कापड त्याची घडी घालून घेतली. 4 कापडात आपण घडी घातल्यानंतर आता खाली जो आपला वरचा जो पार्ट आहे जसं की तयार होऊन 13 इंच येईल, हा वाला आपण आता इथे याला वरती ठेवून घेऊया या पॉइंट पासून. आता याची उंची सोडून जेवढी तुम्हाला लेंथ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे लेंथ ठेवायची आहे. तो खालचा जो आपला घेरा असणार आहे तो मला इथे 31 इंचचा हवा आहे. तर या पॉइंट पासून याची आपल्याला उंची घ्यायची आहे. 31 इंच आपल्याला तयार हवा आहे. यात आपली पट्टी फोल्ड होईल, तर मी या पॉइंटला 32 इंचावरती उंची या पॉइंटला घेते. आणि बघा जेवढा आपला कमरेचा पार्ट आहे सेम इथे मी एक पॉइंट ड्रॉ करून घेते आणि याचा जो पूर्ण घेरा आहे हा आपल्याला इथे वापर करायचा आहे. या पॉइंट पासून जेवढा आपण इथे 32 घेतलंय याला आधी सरळ उंचीनुसार तुम्ही इथे लाईन ड्रॉ करा आणि या पॉइंट पासून सरळ लाईन ड्रॉ करायची. या पॉइंटला इथून 3 इंचाचा गॅप घेत या पॉइंट पासून गोलाई घ्यायची. आपल्याला गोलाईमध्ये याला आपल्याला कट करायचंय. तर बघा यानुसार याला मी ड्रॉ करून घेतलाय, याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा आपण आता खालचा घेरा जो तो आपण इथे कट करून घेतलाय यानुसार. आता खालचा घेरा आपला कट झाला, आता आपण स्लीवचा पार्ट इथे कट करून घेऊया. आता साइड पॉइंट पासून जो आपला कापड शिल्लक आहे यात आपल्याला स्लीव कट करायची. तर स्लीव कट करण्यासाठी आता रेडीमेड आपल्याकडे ही एक सोपी पद्धत आहे की रेडीमेड आकार इथे आपल्याला दिला, याचा फक्त वापर करून आपल्याला स्लीव इथे कट करायची. तर या पॉइंटला मी याला आपल्याला तिरकसं ठेवूया आणि ऑलरेडी आपली इथे बघा 4 कापडामध्ये जी घडी आहे स्लीवची, तर याला आपण काय करायचंय उंचीनुसार तुम्हाला जेवढी उंची हवी त्यानुसार तुम्ही इथे माप टाकायचे. तर इथे उंची बघा आपल्याला या पॉइंटला तयार हवी आहे 8 इंच आपण घेऊया 8.5 इंचावरती, म्हणजेच की या पॉइंटला एक देऊया आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे. तर इथे दंडघेर जो आहे तो आहे 12 इंचाचा, तर आपण 6 वरती एक पॉइंट देऊया. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. आता याच पॉइंट मध्ये एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे तुम्हाला. साधारण आपला जो कापड आहे आता या पॉइंटला असला असता, इथून पण कापड आपला कमी, तर इथून मेजरमेंट घ्यायचं एक 3 इंचाचं काखेचा पार्ट आपल्याला टाकायचा आहे 3 इंचावरती आणि इथून तिरकस मुंड्याची गोलाई आहे 7.5 इंचावरती. इथून पुढे आपल्याला घ्यायची 2 इंचाची मार्जिन आणि या पॉइंटला हलकीशी गोलाई घ्यायची आपल्याला आणि हा पॉइंट इथे मॅच करायचा आहे. हा पॉइंट इथे मॅच केल्यानंतर बघा जो साइड पॉइंटचा कापड होता त्या पार्ट मधून आपण इथे स्लीवची कटिंग करून घेतली. आता स्लीव पण आपली इथे रेडी आहे. स्लीव रेडी झाली आहे आणि पूर्ण जी रेडची कटिंग आहे ती कंप्लीट झाली आहे. आता आपण वळूया स्टिचिंग कडे.